नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी मी करणार आहे गरमागरम झुणका. 2 टीस्पून मी तेल घातलेलं आहे पातेल्यामध्ये. तेल कडकडीत गरम करायचं आहे. गरमागरम झुणका प्रोटीन तर असतंच, ज्वारीच्या भाकरीबरोबर खाण्याची मजा खूप वेगळी आहे. तर आजची आपण मस्त बनवणार आहोत गरमागरम झुणका आणि ज्वारीची भाकरी. त्यासाठी खूप कमी साहित्य लागतं, करायला पटकन होतं आणि खायला म्हणा तर चविष्ट पण आणि आपल्या शरीराला उत्तम असा हा सकाळचा पोटभरीचा नाश्ता आपला होऊ शकतो. तेल कडकडीत गरम झालेलं आहे. अर्धा टीस्पून मी घालते राई, अर्धा टीस्पून घालते जिरं, 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि कांदा. 1 मिनिट झालेलं आहे. झुणक्यामध्ये कांदा खूप गुलाबी कलर करण्याची गरज नाही. चिमटीभर हिंग, अर्धा टीस्पून हळद, हिरवी मिरचीचा वापर तुम्ही इथे करू शकता. मी लाल मिरची पावडर मी घेतलेली अर्धा टीस्पून पेक्षा कमी आणि भाजलेले थोडेसे शेंगदाणे मिक्स करायचं आणि आपल्याला जेवढ्या प्रमाणामध्ये झुणका बनवायचा आहे तेवढं पाणी घालायचं. चवीपुरतं घालायचं आहे मीठ आणि या पाण्याला खळखळून उकळी आणायची आहे. पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपल्याला घ्यायचं आहे बेसन पीठ. तर बेसन पीठचं इथे मेजरमेंट तुम्ही तुमच्या याच्याप्रमाणे घ्यायचं आहे. किती कमी जास्त मोठ्या प्रमाणात करायचं आहे तेवढं तुम्हाला इथे पीठ घ्यायचंय. इथे 2.5 टीस्पून मी इथे घेतलेला आहे आणि वाटीच्या मेजरने म्हणाल छोट्या तर 1 वाटी. हे थोडस पाणी घालून आणि आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. पिठाची एकही गाठ आपल्याला याच्यामध्ये ठेवायची नाही. एकही गाठ आपली या पिठामध्ये नाहीये. पाण्याला त्या उकळी आलेली आहे. यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे बेसन पीठ. गॅस मी कमी केलेला आहे. आपल्याला घट्ट किती हवं त्यानुसार आपण इथे पाणी वापरायचं आहे. थोडस पाणी घालणार आहे कारण बेसन आपलं शिजायचं आहे. बस एवढं पाणी आपल्याला इथे पुरे आहे. मीठ आपण घातलेलं आहे. कमी गॅसवरतीच आपल्याला व्यवस्थित शिजून घ्यायचं. बेसन आपलं शिजतंय. हे बघा, हे माठाच्या भाजीची पानं आहेत. एक 7-8 पानं मी घेतलेली आहेत. या कोवळ्या काड्या सुद्धा घेणार आहे आणि बेसन आपलं शिजतंय तेव्हा मी या बेसनामध्ये व्यवस्थित बारीक कापून टाकणार आहे. अगोदर मी फोडणीला वगैरे घातलेले नाहीये. अशा पद्धतीने बेसन बनवून बघा, झुणका बनवून बघा, अतिशय टेस्टी होतो. या भाजीचा स्वाद छान या बेसनामध्ये उतरतो, झुणक्यामध्ये उतरतो. तर बेसन संपूर्ण आपलं अगदी फोडणीला वगैरे घालून झाल्यानंतर शिजत असताना आपण हे करायचं आहे. परत आता आपल्याला याला थोडस 1 मिनिटभर शिजून घ्यायचंय. त्यानंतर आपले बेसन इथे तयार होणार आहे, झुणका तयार होणार आहे. माठाची भाजी घातलेली झुणका आपल्या इथे तयार झालेला आहे. आता आपल्याला करायची आहे ज्वारीची भाकरी. त्यासाठी मी लोखंडी तवा ठेवलेला आहे गॅसवर आणि त्यावरती मी घालते अर्धा ग्लास पाणी आणि आपल्याला गरम करायचंय. तव्यावरचं पाणी गरम झालेलं आहे. जेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला भाकरी करायच्या तेवढ्या एका बाउलमध्ये मी इथे काढून घेतलेलं आहे पीठ आणि आता यावरती आपण हे जे उकळलेलं पाणी आहे तर ते पाणी घालणार आहोत. मला वाटत असेल जास्त झालं पाणी तर थोडस दुसऱ्या भांड्यामध्ये काढा किंवा परत तव्यावर ठेवा आणि तुमचा यूज करायचा तेवढा करून आणि बाकी पाणी तुम्ही दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊ शकता. अर्धाच ग्लास पाणी आहे. 3 ते 4 भाकरींसाठी एवढं पाणी आपल्याला लागतंच.
बघा राहिलेलं संपूर्ण पाणी मी याच्यामध्ये घातलं. एवढं पाणी आपल्याला इथे पुरेसं आहे. खूप जास्त पातळ आपल्याला हे करायचं नाही, फक्त आपल्याला हे सर्व पीठ गरम पाणी लागलं पाहिजे असं आता हे मिक्स करायचं. संपूर्ण पीठ असं गरम पाण्यामुळे हलकं हलकं होऊन येतं आणि भाकरी आपली एकदम छान येते, मऊ येते. दिवसभर तुम्ही भाकरी ठेवलात तरी सुद्धा भाकरी कडक होत नाही, ज्वारीची असून सुद्धा. व्यवस्थित मिक्स केलेले त्याच्यावरती आता झाकण ठेवायचे थोडस बाजूला आणि भाकरी आपली ताट वगैरे घेपर्यंत 1-2 मिनिटासाठी फक्त झाकण ठेवायचं. मी एक ताट घेतलेला आहे, ताटाखाली कपडा घेतलेला आहे ताट सरकणे म्हणून. आणि आपलं एकदम पूर्ण पीठ नाही घ्यायचं, 1 ते 2 भाकरीचं पीठ मी घेतलेलं आहे फक्त. बाकी परत आपण त्याच्यावरती झाकण ठेवायचे. हे पीठ भरपूर गरम आहे आणि आता हे आपलं साधं पाणी घ्यायचं जे रूम टेम्परेचरचं पाणी ते आहे. गरम आहे भरपूर. थोडं थोडं दुसरं पाणी घालत घालत आपल्याला हे मळायचं आहे. ह्या पिठाच्या भाकरी इतक्या मऊ येतात की तुम्हाला वाटणार नाही की ज्वारीच्या पिठाच्या भाकरी आहेत. आणि पातळ तर आपण पाहिजे तेवढं पातळ करू शकतो. जास्त वेळ मळायची गरज पडत नाही. बघा 2 भाकरीचं पीठ आहे आपलं हे. थोडंसं कोरडं पीठ घ्यायचंय ताटाला. एकाच हाताचा वापर करते मी. एक हात फक्त साईडला लावलाय तो याच्यासाठी की थोडीशी जर वाकडी तिकडी भाकरी गेली तर आपण छान आकार देऊ शकतो. हे बघा संपूर्ण नंतर प्लेन करण्यासाठी फक्त दुसऱ्या हाताचा मी वापर करते, अन्यथा एकाच हाताने भाकरी तयार होते. नवीन शिकणारी मंडळी असेल तरी सुद्धा छान ही भाकरी बनवू शकता. एवढी पातळी भाकरी आलेली आहे. एकाच हातावर मी भाकरी घेतलेली आहे. बघा तवा इथे गरम झालेला आहे. सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही पीठ व्यवस्थित मळून घेतलं, गरम पाणी टाकून मिक्स केलं आणि नंतर भाकरी केल्या तर तुमच्या भाकरी अजिबात बिघडणार नाही. पाणी वरचं सुकलं भाकरीच्या की भाकरी व्यवस्थित आतमध्ये तयार होते. ही सिंपल टिप आहे भाकरीची, म्हणजे भाकरी जळतही नाही आणि आपल्याला झाली की नाही याचंही आपल्याला कन्फ्युजन होत नाही. अजून थोडीशी ओलसर आहे. थोडंसं सुकलं की आपण भाकरी उलटी करू. वरती आता सर्व भाकरीचे बघा पाणी सुकलेलं आहे. अलगद आपली भाकरी सगळ्या बाजूने आधी व्यवस्थित पातळ भाकरी आपली ही तयार झालेली आहे. खालची बाजू व्यवस्थित आपली तयार करायची आहे. चांगली भाजल्यानंतरच आपण ती भाकरी उलटवायची आहे. बघा जिथे आपल्याला थोडीशी भाकरी वाटली की इथे व्यवस्थित झाले नाही अशी दाखवते, तर त्या साईडने थोडीशी अजून व्यवस्थित भाजून घ्यायची तव्यावरच, त्यामुळे नंतर ती तरतरीत फुगून येते. म्हणून ही बाजू छान भाजून घ्यायची. टिप आणि ट्रिक्स फॉलो केल्या तर ज्वारीच्या भाकरी करणं अजिबात कठीण नाही. ही बाजू व्यवस्थित आपली भाजलेली आहे. आता गॅसवरती आपल्याला छान भाकरी भाजून घ्यायची आहे. तरतरीत भाकरी आपली फुगून येते. आलथ्याच्या साह्याने सगळं करायचंय, कारण भाकरी फुगल्यानंतर त्याची वाफ आपल्या हातावर येऊ शकते. म्हणून आलथ्याचा वापर करून आपण ही भाकरी गोल गोल फिरून आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायची.
भाकरी बघा व्यवस्थित फुगलेली आहे आणि भाकरी आपली इथे तयार झालेली आहे. ज्वारीची भाकरी आणि मस्त गरमागरम झुणका आपला तयार झालेला आहे. बाहेर मस्त पाऊस पडतोय रिमझिम आणि सकाळी सकाळी गरमागरम भाकरी आणि झुणका खायला मजाच आहे. त्याला गरमागरम झालेली आहे भाकरी आणि झुणका आपला तयारच आहे. गरमागरम भाकरी आणि झुणका मस्त त्यावरती घ्यायचा आहे. एक चमचाभर तेल. मी कधी झुणक्यावरती फक्त तेल खाल्लेलं आहे का, म्हणजे जे गरम केलेलं नसतं. मस्त 1 टीस्पून घातलेला आहे झुणक्यावरती तेल आणि गरमागरम आपला झुणका आणि गरमागरम ज्वारीची भाकरी तयार झालेली आहे. मस्त पोटभरीचा आपण सकाळी सकाळी नाश्ता करू शकतो. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट जरूर करा आणि ज्वारीची भाकरी या पद्धतीने नक्की करून बघा. मी कधीही ज्वारीची भाकरी केली नसेल, तुम्हाला छान ही भाकरी जमणार आहे. करून बघा आणि आजची रेसिपी कशी वाटली कमेंट जरूर करा. भेटूया परत असं एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय.